काही वेळापूर्वी आपण दृश्य पाहिलं, अनुराग ठाकूर यांनी लोकशाहीच्या प्रश्नापासून काढता पाय घेतलाय, पळ काढलाय, पत्रकार परिषदेमधून ते निघून गेले। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी प्रश्न विचारला असता त्याला उत्तर न देता अनुराग ठाकूर हे निघून गेलेत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले। चेतन, काही वेळापूर्वी आपण बघितलं की आपल्या प्रश्नाला उत्तर न देता अनुराग ठाकूर तिथून निघून गेलं। नेमकं काय घडलं? निश्चितच जगदीश, ज्यावेळी लोकशाही मराठीवरील बंदीचा प्रश्न त्यांना आपण विचारला, त्यांनी थातूर मातूर उत्तर देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कुठेतरी कागदपत्रांची पूर्तता करा, तुम्ही सुनावणीमध्ये उपस्थित राहा। मात्र यानंतर जेव्हा त्यांना मुख्य प्रश्न आला पुन्हा एकदा की आपण कागदपत्रांची ज्या प्रकारे पूर्तता केलेली होती, आपल्याप्रमाणे इतर 40 चॅनल्स होते ज्यांनी या प्रकारची त्रुटी यांच्या काढलेल्या आहेत, त्या चॅनल्सवरती बंदीची कारवाई न करता फक्त लोकशाहीवरती का बंदी घातली जाते असा प्रश्न त्यांना विचारण्यात होता। तितक्यात आपण पाहिलं की पत्रकार परिषदेतून थेट त्यांनी काढता पाय घेतला आणि ते थेट दुसऱ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी बैठक चालू आहे, सभागृहात गेले। त्यांच्या पाठीही आपण जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्पूर्वी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला रोखलं आणि एकंदरीत या संदर्भातील प्रश्न तुम्ही फक्त पत्रकार परिषदेत विचारा, ही खासगी मालमत्ता असल्यामुळे इथे प्रश्न विचारता येणार नाही असंही उत्तर देण्यात आलं। त्यामुळे कुठेतरी आता पुन्हा एकदा आपण त्यांच्या पाठीशी राहणार आहोत आणि त्यांना या प्रश्नाचा खडा सवाल विचारणार आहोत, याचं उत्तर त्यांना त्यांच्याकडून मागणार आहोत। कारण एकंदरीतच आपण पाहिलेलं आहे की ज्या प्रकारे 2 वेळा पत्रकार परिषद सुरू असताना आपण प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांनी उत्तर न देता दुसऱ्या पत्रकारांकडून दुसरे प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला। म्हणजे सोयीच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं आणि महत्त्वाचे प्रश्न असतील किंवा जे गंभीर मुद्दे आहेत ज्याचे उत्तर त्यांना देता येत नाही त्याकडून कुठेतरी पाठ फिरवायची, त्यांच्याबद्दल काढता पाय घ्यायचा। एकंदरीत हा प्रकार आपल्याला आजच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला। जगदीश, चेतन, या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून या संदर्भात या प्रश्नाचं उत्तर घेण्याचा प्रयत्न केला का? निश्चितच आपण पुन्हा प्रयत्न केला, मात्र पहिल्यांदा एक भाजपच्या मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीची ही बैठक होती, ती बैठक पार पडून ते दुसऱ्या बैठकीसाठी जाणार होते। याच ठिकाणी, याच वास्तूमध्ये दुसऱ्या आता रूममध्ये ही बैठक होणार आहे। दक्षिण मुंबईतील जे लोकसभा मतदारसंघ आहे त्याचा आढावा घेण्याचं काम करणार आहे। त्या ठिकाणी इतर पदाधिकारी आमदार बसलेले आहेत। त्या बैठकीच्या आता सभागृहामध्ये अनुराग ठाकूर दाखल झालेले आहेत, त्यामुळे याच शेजारी असलेल्या एका सभागृहामध्ये ही पत्रकार परिषद पार पडत होती। या पत्रकार परिषदेच्या सभागृहामधून आता ते थेट बैठकीच्या सभागृहामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे अद्यापही या बैठकीनंतर पुन्हा एकदा ते आपल्या प्रश्नाला उत्तर देणार का याकडे सर्वांचंच लक्ष असेल। कारण ज्या प्रकारची कारवाई कुठेतरी केंद्र शासनाकडून त्यांच्याच विभागाकडून करण्यात आलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण कल्पना अनुराग ठाकूर यांना आहे आणि म्हणूनच आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जरी थातूर मातूर दिलं असलं तरी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराच्या वेळी त्यांनी काढता पाय घेतलेला होता। त्यामुळे पुन्हा एकदा आपण याच प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय पाठीमागे हटणार नाही। ज्या प्रकारे लोकशाहीने भूमिका घेतलेली आहे की आपण लढत राहणार आणि त्याच प्रकारची भूमिका आपली पुढेही असेल। जगदीश, चेतन, नेमका घटनाक्रम कसा घडला हा पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा। नेमकी पत्रकार परिषद किती वेळापूर्वी सुरू झाली, नेमका घटनाक्रम कसा होता? निश्चितच ज्या प्रकारे मुंबईच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक भाजपची संपन्न झाली, या बैठकीनंतर तातडीने दुसरी बैठक होती दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची। मात्र त्या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी स्वतः केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर शेजारीच असलेल्या एका पत्रकार परिषद सभागृहामध्ये दाखल झाले। यावेळी सुरुवातीला त्यांनी आपल्या एकंदरीत कार्यक्रमाबद्दलची माहिती दिली। त्यानंतर त्यांना 2 प्रश्नही आपण वेगवेगळे विचारण्यात आले जे भाजपशी संबंधित होते आणि त्यानंतर त्यांच्याच विभागाशी संबंधित प्रश्न विचारला असता त्यांनी पहिल्यांदा आपल्या प्रश्नावरती लोकशाही मराठीवरील बंदीबद्दल विचारला असता त्यांनी थेट सांगितलं की तुम्ही कागदपत्रांची पूर्तता करा, तुमच्यावरची बंदी उठवली जाईल। मात्र दुसरा प्रश्न ज्यावेळी विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी थेट नकार दिला प्रश्नाचं उत्तर देण्यास। दुसऱ्या पत्रकारांकडे त्यांनी आपला रोख वळवला। त्यावेळी दुसऱ्या पत्रकारांना आपण प्रश्न विचारण्यास संधी दिली, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आपण प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता ही पत्रकार परिषद आहे असं सांगत त्यांनी कुठेतरी हा प्रश्नही टाळण्याचा प्रयत्न केला। मात्र यानंतर झालेल्या प्रश्नानंतर पुन्हा एकदा आपण त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी थेट त्यांनी पत्रकार परिषद संपवली आणि तिथून काढता पाय घेतला। आपण त्यांच्या पाठीमागे गेलो, मात्र नंतर दक्षिण मुंबईची ज्या ठिकाणी बैठक सुरू आहे त्या सभागृहामध्ये ते गेल्यामुळे आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही। मात्र या बैठकीनंतर पुन्हा ते बाहेर पडतील त्यावेळी त्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल असा प्रयत्न आपला असेल। चेतन, तू असाच जोडला गेला, तू जो प्रश्न विचारला होता त्यावर अनुराग ठाकूर यांनी काय उत्तर दिलं होतं ते पुन्हा एकदा पाहूया आपण। भाई साहब आप रुकिए ना, ऐसा नहीं होता, अब कॉन्फ्रेंस चल रही है। बहुत बहुत धन्यवाद। भाई साहब आप रुकिए ना, ऐसा नहीं होता, अब कॉन्फ्रेंस चल रही है। बहुत बहुत धन्यवाद। भाई साहब आप रुकिए ना, ऐसा नहीं होता, अब कॉन्फ्रेंस चल रही है। बहुत बहुत धन्यवाद। भाई साहब आप रुकिए ना, ऐसा नहीं होता, अब कॉन्फ्रेंस चल रही है। बहुत बहुत धन्यवाद।
चेतन, खरं तर आपल्या लोकशाही मराठीवर माहिती प्रसारण मंत्रालयानं कारवाई केलेली आहे आणि अनुराग ठाकूर त्या विभागाचे मंत्री आहेत. खरं तर त्यांनी या संदर्भात सविस्तर उत्तर देणं गरजेचं होतं. मात्र तू जेव्हा प्रश्न विचारलास तेव्हा उत्तर तर दूरच, मात्र काहीशा वेगळ्या टोनमध्ये तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न झालाय. निश्चितच, कारण जगदीश, ज्या प्रकारे आपण पाहिलं की पहिल्यांदाच त्यांना प्रश्न विचारला असता थोडासा सरप्रायझिंग प्रश्न वाटला आणि थेट त्यांनी थातूर मातूर उत्तर देण्याचं काम केलं की तुम्ही बंदी संदर्भातील जी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाहीये. मात्र अशाच प्रकारे 40 चॅनल्स आहेत. आज आपला 26 जानेवारीला 4था वर्धापन दिन आहे. त्यामुळे इतर चॅनल सोडून फक्त लोकशाहीवर बंदी का? कारण आपल्या प्रश्नामध्ये थेट उल्लेख होता की त्यांच्याच नेत्या संदर्भातील एक वृत्त आपण दाखवलेलं होतं आणि त्यानंतर एकंदरीत हा चौकशीचा ससेमिरा होता तो आपल्या पाठीमागे लावण्यात आलेला होता. मात्र या प्रश्नाला उत्तर देण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही. या उलट कुठेतरी हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. वारंवार ज्यावेळी आपण प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र थेट ते पत्रकार परिषदेतून उठून गेले आणि जाता जाता ते काहीतरी बडबड करत गेले. हे शब्द आपल्यापर्यंत आले नाही. मात्र जी माहिती समोर येते की या संबंधीचे प्रश्न होते ते पत्रकार परिषदेत टाळण्याची गरज होती असा त्यांचा कयास होता. मात्र कुठेतरी आपल्या सोयीचे प्रश्न विचारण्याची जी त्यांची समजूत आहे ती दूर करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि यापुढेही केला जाईल. कारण फक्त सोयीचे प्रश्न विचारले जाणार नाहीत. जर तुम्ही योग्य प्रश्नांची योग्य उत्तरे दिली नाहीत तर तुम्हाला वारंवार ते प्रश्न विचारले जातील असा आपला कयास असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.